मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक महत्त्वाची कार्ये केलेली आहेत. तसेच त्यांच्या संपूर्ण जीवनात अनेक महत्त्वाच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मे महिन्यात त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, मी सुमेध शिरसाट जोशाबा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, 1 मे 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भिन्न मतपत्रिका लोथियन कमिशनच्या समोर मांडली. 1 मे 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषिक प्रांत रचना या विषयावर राज्यसभेत भाषण केले. 2 मे 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवी दिल्ली येथे पहिल्यांदा बौद्ध धर्मावर जाहीर भाषण केले. 2 मे 1954 रोजी नागपूरमधील विदर्भ साहित्य संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. 3 मे 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई म्युनिसिपालिटी ॲक्ट दुरुस्ती बिलावर चर्चा केली. 3 मे 1936 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि महानगरपालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देण्यात आले. 4 मे 1929 रोजी यवतमाळ येथे संत चोखामेळा फ्री बोर्डिंग तर्फे बहिष्कृत विद्यार्थी संमेलन संपन्न झाले. 4 मे 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अमरावती येथे जाहीर भाषण झाले. 4 मे 1955 रोजी बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची नोंदणी झाली. 5 मे 1933 रोजी अमरावतीमधील धुगाव येथे मध्य प्रांत वऱ्हाड महार परिषदेचे 12वे अधिवेशन संपन्न झाले. 5 मे 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारांनी धर्मांतरासंबंधी मुलाखत घेतली. 6 मे 1933 रोजी संयुक्त समितीच्या कामकाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला पोहोचले. 6 मे 1945 रोजी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. 6 मे 1955 रोजी बुद्ध जयंती निमित्त सोपारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 7 मे 1932 रोजी नागपूरच्या अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले. 7 मे 1943 रोजी मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार समितीच्या अस्थायी समितीची बैठक संपन्न झाली. मित्रांनो, 8 मे 1955 रोजी मुंबईतील नरे पार्क येथे आयोजित सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
9 मे 1916 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आपल्या कास्ट इन इंडिया या निबंधाचे वाचन केले. 9 मे 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चार मिनार या इमारतीची विक्री झाली. 10 मे 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे भाषण केले. 10 मे 1943 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंडियन फेडरेशन ऑफ लेबर मुंबईतर्फे सन्मान करण्यात आला. 11 मे 1888 रोजी मुंबईतील मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात ज्योतिराव फुलेंना उपस्थित हजारो सामान्य जनतेने महात्मा ही पदवी दिली. 11 मे 1938 रोजी नागपूर येथे विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले. त्यावेळी बाबासाहेब विद्यार्थ्यांना म्हणाले की शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सामाजिक कार्य केले पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. 11 मे 1952 रोजी हैदराबाद मधील कार्यक्रमात आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की सरकारने आर्थिक बोजा सहन करून कमी किमतीत धान्य द्यावे. 12 मे 1934 रोजी चिपळूण महार सेवा संघातर्फे 5वे अधिवेशन संपन्न झाले. 12 मे 1956 रोजी मला बौद्ध धर्म का आवडतो या विषयावर BBC आकाशवाणीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत प्रक्षेपित झाली. 13 मे 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांचे पत्र आले. 13 मे 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथविधी झाला. त्यांची प्रिव्हिलेज कमिटीमध्ये निवड झाली. 14 मे 1938 रोजी कोकण पंचमहल महार परिषद कणकवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर भाषण केले. या भाषणात बाबासाहेब म्हणाले, युवकांनी त्यांचा न्याय हक्क मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असले पाहिजे. मित्रांनो, 15 मे 1915 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला MA पदवीसाठी सादर केला होता. 1936 मध्ये हाच प्रबंध पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला गेला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 10,000हून अधिक गीते रचणारे लोकशाहीर, कवी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामनदादा कर्डक यांचे दिनांक 15 मे 2004 रोजी वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. 15 मे हा वामनदादांचा स्मृतिदिन आहे. 16 मे 1938 रोजी प्रचार दौऱ्यावर असताना चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 16 मे 1946 रोजी भारतीय संविधान सभा आणि भारताचे हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापनेची घोषणा झाली. 17 मे 1929 रोजी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला भिन्न मतपत्रिका सादर केली. 17 मे 1938 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या गावी खोती आंदोलनासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 18 मे 1929 रोजी नाशिक जिल्ह्यातील उमरोल तालुका दिंडोरी येथे बहिष्कृत हितचिंतक सेवा संघातर्फे पाण्यासाठी सत्याग्रह करण्यात आला. 19 मे 1929 रोजी मालवण येथे कोकण प्रांत पूर्वास्पृश्य शिक्षण परिषद झाली. 20 मे 1951 रोजी महाबोधी सोसायटी नवी दिल्ली यांच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. 21 मे 1932 रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत समाज व अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले. 22 मे 1932 रोजी पुणे येथे महार स्वयंसेवकांनी समाजसेवेसाठी तन मन धनाने प्रयत्न करण्याची शपथ घेतली. 22 मे 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल नेहरूंचे पत्र आले. काही महत्त्वाच्या निवडक उद्योगधंद्याच्या राष्ट्रीयकरणाची कल्पना या पत्रात मान्य करण्यात आली. 23 मे 1930 रोजी नायगाव येथे पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन झाले. 23 मे 1932 रोजी कर्नाटकातील दिवाण बहादूर अण्णा आबाजी लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मित्रांनो, 24 मे 1950 रोजी कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हैदराबाद येथे भाषण झाले. 24 मे 1956 रोजी मुंबईतील नरे पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात भाषण केले. आपल्या भाषणात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर घोषणा केली. 25 मे 1928 रोजी वर्हाड प्रांतातील पातुंगा येथे अस्पृश्य समाजाच्या परिषदेत सुधारित पद्धतीचा विवाह संपन्न झाला. 25 मे 1950 रोजी बौद्ध धर्माचे संस्कार व विधी पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेतील कोलंबोला भेट दिली. 26 मे 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधानांना भेटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून प्रयाण केले. 27 मे 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघातर्फे दिवंगत श्रीधरपंत टिळकांच्या दुखवट्याची सभा झाली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहचारिणी माता रमाईंचे 27 मे 1935 रोजी दादर येथील राजगृह येथे दीर्घ आजाराने निधन झाले. 27 मे हा दिवस माता रमाईंचा स्मृतिदिन आहे. 28 मे 1933 रोजी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे महार एज्युकेशन सोसायटीतर्फे अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली. 28 मे 1940 रोजी भंडारा येथे विडी मजुरांची जाहीर सभा संपन्न झाली. 29 मे 1928 रोजी सायमन कमिशनला बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे
अहवाल सादर करण्यात आला. 29 मे 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबाबत सायमन कमिशनला निवेदन सादर केले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचे 29 मे 2003 रोजी मुंबईतील जे रुग्णालयात वयाच्या 94व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 30 मे 1920 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे बहिष्कृत वर्गाचे अधिवेशन सुरू झाले. हे अधिवेशन 1 जून 1920 पर्यंत सुरू होते. या अधिवेशनात धूम्रपान निषेध करण्यात आला होता. 30 मे 1937 रोजी परळ कामगार मैदानावर स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या अभिनंदनासाठी सभा झाली. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे ते मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले होते. 31 मे 1936 रोजी मुंबईतील पुरंदरे स्टेडियमवर इलाखा अखिल महार परिषद झाली. या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुक्ती कोण पथे हे महत्त्वपूर्ण भाषण झाले. तर मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.